ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरती विक्रीसाठी आलेल्या 27 कोटींचं सुमारे 9 किलो युरेनियम पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले। जर्मनी तसंच फ्रान्समधील दहशतवादी ट्रक हल्ल्यानंतर मुंबईतही घातपाताची शक्यता वर्तवण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर 31च्या पार्ट्यांवरती कडक निर्बंध लादण्याचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांना एसीबीने अटक केली। वाहनात सापडलेले 57 लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या नावावरती खपवले जात होते, पण ते अपहार केलेले पैसे तसा एसीबीला संशय आहे, त्यामुळे एसीबीने ही कारवाई केली आहे। नाशिकच्या कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याचं झी 24 तासनं 14 डिसेंबरला वृत्त दाखवलं। विशेष म्हणजे 13 डिसेंबरलाच मध्य विभागातील सर्वोत्कृष्ट जेलचा पुरस्कार नाशिक जिल्हा जाहीर झाल्याचं पत्र झी 24 तासच्या हाती लागलं। मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून उद्धव ठाकरेंना शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। आपल्या 2 ज्येष्ठ मंत्र्यांनाही त्यांनी मातोश्रीवर पाठवलं। भूमिपूजन कार्यक्रम प्रसिद्धीकरता सरकार 18 कोटींचा खर्च करणार आहे। पुणे मेट्रो भूमिपूजनावरून राष्ट्रवादीनं पुकारलेलं मानापमान नाट्य अखेर मिटलंय। यात मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई केल्यानंतर राष्ट्रवादी 24 तारखेला भूमिपूजनात सहभागी होणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळा प्रकरणी एसीबीनं क्लीन चिट दिली। चौकशीशिवाय एसीबीनं क्लीन चिट दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। गोंदिया शहरात बिंदल थाट हॉटेलला लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून तर एकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला। हॉटेलमध्ये आगरोधक यंत्रणा पुरेशी नव्हती। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। कांद्याला 1000 रुपये हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरीमधल्या कर्ला गावातल्या कांदळवन तोडीच्या चौकशीचे आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिलेत। भंडारवाडामधल्या कांदळवनाची तोड झाली होती, त्याची बातमी झी 24 तासनं लावून धरली होती। सारंगखेड्यात लवकरच जातिवंत घोड्यांची तपशीलवार माहिती सांगणारं खास म्युझियम उभारण्यात येणार आहे। सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। साहित्य अकादमीचा पुरस्कार साहित्यकार आसाराम लोमटेंच्या आलोक या कथासंग्रहाला घोषित झालाय। काळे भंगार या कादंबरीकरता एडविन जेफ डिसोजा यांना देखील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय। येत्या 26 जानेवारीला राजपथावर लोकमान्य टिळकांच्यावर आधारित चित्ररथ महाराष्ट्र सादर करणार आहे। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्राचा चित्ररथ लोकमान्यांना समर्पित असेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।